पुरातनकालीन मंदिर आहे, श्री बडे बालाजी मंदिर. तर आपण आता नाही का अंबादेवीचे दर्शन घेऊ. अंबादेवीचे, रुक्मिणी देवीच आहे ना? नाही, अंबादेवी तिथे गेल्यानंतर आता मलाही आठवत नाही आहे. तर बघू आता आपण तिथचा शूट घेऊ. तर चला मित्रांनो, आपण आता अंबादेवीत जाऊ. मित्र, इथं आपल्या अमरावतीत फेमस नाश्ता आहे नानकम रामजी दहीवड्याला इथे भरपूर गर्दी राहते. एखाद्या दिवस आपण इथचा पण ब्लॉग शूट करू. फेमस नाश्ता आहे इथे. तर मित्र, आपण जवाहर गेटच्या बाहेर निघाल्याबरोबर इथे देवीचं मंदिर आहे. असं उजेड अंधार आहे तर त्याच्यामुळे अंधार दिसत नाही आहे. तर चला आपण अंबादेवीत जाऊया. आपण मंदिरात जाता इथेच जामा मस्जिदचं गेट आहे. म्हणजे आपला हा साबनपुराचा एरिया आहे. आतमध्ये गेल्यानंतर मोठी मस्जिद आहे, जामा मस्जिद म्हणून, ह्या परकोटाच्या अंदर. मित्र, आपण पोचलो आहे. आपण अंबादेवीच्या चौकातच पोचलो आहे. पण आता हा रस्ता बंद करण्यात आला आहे. तर आपल्याला इकडून पार्किंगची व्यवस्था केली आहे यांनी. तर आपण गाडी इकडे लावू. आपण पोचलो आहे. इथूनच उजव्या हातावर पलटा लागते हो अंबादेवीकडे. इथे पूर्ण स्टॉल लागले. हे बघा, हे अंबादेवीचं मंदिर आहे. इथेच आपले इथे दुकान वगैरे आहे. ओटी गिटी आपण इथे घेऊ शकतो. तर मित्र, आपण पोचलो आहे अंबादेवीत. हे अंबादेवी आहे. बघू आपण आतमध्ये तर काही शूट वगैरे घेऊ नाही देत. तर बघू, थोडासा प्रयत्न करू आपण शूट घ्यायचा. मोबाईल जप्त नाही झाला पाहिजे फक्त. चल एक शूट. तर मित्रांनो, व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे. तर आपण इथूनच काढू व्हिडिओ. मंदिराचा आवाज कसा काय आहे तर बघू आपण. तर मित्र, आपले दर्शन झालेले आहे. तर आपण अंबादेवीच्या मंदिराच्या बाहेर निघालेलो आहे. मंदिराच्या बाहेर निघाल्याबरोबर इथे श्रीरामचं मंदिर आहे, बघू शकता. श्रीराम मंदिराचे दर्शन घेऊन घेऊ आपण. इकडं अंधारामुळे दिसत नाही. इथे मंदिराचे महाराज आहे. आणि बस इथे समोर गेल्यानंतरच एकविरा माताचे मंदिर आहे. तर मित्रांनो, आपले अंबादेवीचे मंदिरचे दर्शन झालेलं आहे. आम्हाला तिथे कल्ला केला शूट घ्या, फोटो वगैरे काढू नाही शकत म्हणून. आता आपण आलो आहे एकविरा माताच्या मंदिरात. तर इथे पण तेच आहे, व्हिडिओ वगैरे फोटो काढायला. तर बघू आपण इथे पण प्रयत्न करून. तर चला, आपलं शंकरजीचं मंदिर आहे एकविरा देवी मंदिराच्या इथे खाली. आपण खालच्या गाभाऱ्यात पोचला. इथं कोणी नाही तर आपण शूट घेऊन येऊ पटापट लवकर. ह्या इथे सुवीर आहे आणि इथे जनार्दन महाराजांच्या पादुका आहे आणि इथे गुफा आहे, बघू शकता गुफा. आणि इथेच भोलेनाथाची मूर्ती आहे शंकरजीची. जय शंभूनाथ. आणि इथेच मागं विष्णूजीची पुरातनकालीन मंदिर आहे, मूर्ती आहे. बाजूने गजानन महाराजची मूर्ती आहे. तर चला मित्रांनो, इथं तर झालं आहे परशुराम जनार्दन स्वामी महाराज यांची समाधी. ते दर्शन झालेले आहे. तर अंदरचा जेवढा शूट होतं मी तेवढा घेतलेला आहे. तर आता याच्या बाजूनेच नाही का आपलं शंकरजीचं मंदिर आहे. बघू शकता पूजा चालू आहे.
आणि इथेच बाजूला हे एकविरा देवी संस्थान भक्त निवास आहे. हे भक्त निवास आहे, जे बाहेरून वगैरे आलेले पाहुणे राहतात ना, भक्त राहतात, त्यांची राहण्याची सोय इथे केली जाते. आणि इथूनच आपलं समोर. तर मित्रांनो, आपण चाललो आहे आता आपण फक्त गोमाता प्रदक्षिणा मंदिर. गोमाता प्रदक्षिणेचे भरपूर गाय वगैरे यांची सेवा केली जाते. तर चला हे बघा. हां अंदाज इथे ज्यांना पण गोमाताची सेवा वगैरे करायची असतात ते इथे. तर मित्रांनो, हे गेट आहे, बघू शकता. गायीची सेवा करणं आपल्या घरी. बघा भरपूर गाय आहे. तर मित्रांनो बघा, किती भरपूर गाय आहे. आणि इथे समोरच गाई मंदिर, गोमाताचं मंदिर आहे. बघू शकता इथे पण गाय आहे. गोरक्षण संस्था आहे. ते गायीची रक्षा आणि त्यांचं पालन पोषण सगळं केलं जाते. इथे आपण काही पण दान वगैरे त्यांच्यासाठी काही खा प्यायला आणू शकतो. ते मारतो म्हणते काय? हो मारते काय? हे गाय मारते बघ म्हणते. हे मारत नाही म्हणते. सगळं एकसारख्या नसते म्हणते. नाही, सगळं सारख्या नसतं. तर मित्रांनो, इथे लिहिलं आहे गर्भवती महिलांसाठी प्रदक्षिणा मारल्याने काय होते ते वाचून घ्या व्यवस्थित. आपल्या गोरक्षण संस्थेचं इथं दूध आहे. इथे गाईचं दूध मिळते. इथे बघून घ्या, इथे गाईचं दूध मिळते. सकाळी जर आपण लवकर आलो तर इथे गाईचं दूध मिळते. आणि चला वापस आपलं गोरक्षण संस्थेचे गौमाताचे दर्शन झालेले आहे. आपण वापस एक अंबादेवीच्या आतमध्ये जो इथे पुरातनकालीन मंदिर आहे, आपण ते बघूया आता. हे बघा, एकविरा माताचं मंदिर आहे. आणि इथेच गोरक्षणच्या बाहेर निघाल्याबरोबरच आपल्याला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं हे दिसेल गेट. तर मिले आपले दर्शन झालेले आहे. आपण त्या जुन्या मंदिराकडे जाऊ आता. तर चला त्याचा रस्ता दाखवतो. पहिले जो जुना रस्ता होता अंबादेवीकडे यायचा, बस त्याच रस्त्याने समोर ते मंदिर आहे. तर चला तुम्हाला रस्ता दाखवतो. तर पहिले हे जुनं मंदिर होतं, म्हणजे जुनं गेट होतं अंबादेवीच्या आतमध्ये यायला. असं इथूनच ते आतमध्ये इकडे मंदिर आहे. तर चला मंदिर बघू आपण. काय घेता नाही दाखवा. आपलं ते जुनं मंदिर आहे. हे गेट आहे. हे आता हे पत्र हे लागलं आहे, हे दिसत नाही आहे. तर इथे आपण बघू. इथे समोरच ते मंदिर बघू. पहिले उघडं आहे का नाही आहे ते भरपूर दुकान आहे. पहिले मंदिर बघू उघडं आहे. मंदिर उघडं आहे का रे? हा मंदिर उघडं आहे. तर आपण बघू. हे पुरातनकालीन मंदिर आहे. श्री बडे बालाजी मंदिर. बालाजीचं मंदिर आहे मित्रांनो, हे जुन्या काळातलं. तर बघा, पुरातनकालीन मंदिर आहे. मला कमेंटमध्ये सांगा की कोण कोण मंदिरात आलेलं आहे आजपर्यंत. कारण सहसा हे मंदिर बंदच राहते म्हणून. बाजूनेच आपल्याला हनुमानजीची मूर्ती असते. हनुमानजीचीच मूर्ती आहे. समोर बालाजीचे मंदिर.
मंदिर भरपूर जुनं आहे. बघू शकता मित्रांनो, हे भरपूर जुनं मंदिर आहे. हे आपल्या अंबादेवीतच आहे. इथे बघा हे काय आहे तर अजून आपल्याला काही याची माहिती नाही आहे. हे काय आहे पण इथे पादुका वगैरे काय आहे काही समजून नाही राहिला मित्र. हे बघा हे काही समजत नाही. ते बघा मित्रांनो, जुन्या काळातलं सगळं वळ पण आहे जुन्या काळातलं. मित्रांनो इथं जुन्या काळातली विहीर आहे. आतमध्ये असं वाटते कोणीतरी राहते. विहीर बघा, विहीर पाणी भरपूर आहे. अमरावतीत पाणी पडून नाही राहिलं. हे बघा मित्रांनो मंदिराचं कळस. हा हॉल आहे मित्रांनो या मंदिराचा. खूप जुनं मंदिर आहे. ही हनुमानजीची मूर्ती आहे आतमध्ये. तर मित्रांनो हे मंदिर बनलं होतं म्हणजे असं म्हणतं 1947च्या आसपास. तर मित्रांनो हे मंदिर कसं वाटलं? अंबादेवीचं आणि एकविरा देवीचे आपण दर्शन घेतले. आणि हे पण मोठे बालाजीचं मंदिर आहे. यायचं हे मंदिर कोणाला माहीत होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मित्रांनो आपण व्हिडिओ इथेच खतम करू. भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच अमरावतीतले जुने मंदिरं वगैरे बघू आपण. अजून भरपूर काही बघू. तर चला मित्रांनो व्हिडिओ संपूया. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओत. ओके बाय.